गणपती बाप्पा मोरया. एका गावात एक म्हातारी राहत होती. म्हातारी खूपच कंजूस होती, पण तिच्यात एक गोष्ट खूप चांगली होती. ती म्हणजे ती शिवभक्त होती. नित्यनेमाने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणायची आणि नेहमी भगवान शिव यांचे नाव घ्यायची. ती एवढी कंजूस होती की तिच्या दरवाजावर कोणी भिक्षा मागायला आले तर म्हणायची, जा येथून, तुला दुसरं घर दिसत नाही का? दुसऱ्या घरात जाऊन भिक्षा माग, तिथे मिळेल. मी महादेवांची परमभक्त आहे, माझं तर कल्याणच होणार. जा जा, पुढच्या घरी जा, मी काही एक देणार नाही. तिच्या दरवाजावर संत येऊ द्या, महात्मा येऊ द्या, कोणी येऊ द्या, पण कोणाला काहीच देत नव्हती. तिच्या कंजूशीची चर्चा गावातच काय शिवलोकातही होती. एकदा महादेवांच्या कानावर ही चर्चा गेली की त्यांची एक परमभक्त आहे, पण ती खूपच कंजूस आहे, कोणाला काहीच देत नाही. मग महादेवांनी विचार केला, चला आपण या म्हातारीकडे जाऊ, आपल्याला पाहून तरी नक्कीच काहीतरी देईल. मग महादेवांनी भिक्षुकाचे रूप धारण केले आणि सकाळ सकाळी म्हातारीच्या घरी गेले आणि भिक्षा मागू लागले. पण त्यांना बघून तिला डायरेक्ट नाही म्हणणे जमले नाही, म्हणून ती म्हणाली, बाबा थोड्या वेळाने या. बाबा पूर्ण गावात फिरले. परत मग दुपारी म्हातारीच्या घरी येऊन भिक्षा मागू लागले. परत म्हातारी म्हणाली, बाबा थोड्या वेळाने या. महादेव मनातल्या मनात म्हणाले, म्हातारीच्या कंजूशीची चर्चा खरीच आहे, बघू मला कुठपर्यंत भिक्षा देत नाही ते. मग परत ते म्हातारीच्या घरी आले आणि भिक्षा मागू लागले. मग म्हातारी म्हणाली, आता संध्याकाळ झाली, रात्रीचे जेवण अजून मी बनवले नाही, तुम्ही थोड्या वेळाने या. बाबा म्हणाले, काही हरकत नाही. ते गावचे 5-6 राऊंड मारून परत आले आणि भिक्षा मागू लागले. तर म्हातारी म्हणाली, बाबा तुम्ही लेट झालात, रात्रीचे जेवण झाले, आता काही शिल्लक राहिले नाही, परत या कधीतरी. बाबा म्हणाले, काही हरकत नाही, आज मी याच गावात रात्रभर राहणार आहे, बघू माई तू कुठपर्यंत मला भिक्षा देत नाही. परत सकाळ सकाळी बाबा म्हातारीच्या घरी आले आणि भिक्षा मागू लागले. आता म्हातारीला काही राहवलं नाही आणि ती म्हणाली, बाबा तुम्ही माझ्याच मागे हात धुवून का पडला आहात? तुम्हाला या गावात दुसरे घर दिसले नाही का? सगळं काही तुम्हाला डायरेक्ट सांगायला हवं का? आतापर्यंत तुम्हाला समजायला हवं होतं की मला काही तुम्हाला भिक्षा द्यायची नाही. मी 4-5 वेळा म्हटले थोड्या वेळाने या, याचा अर्थ असा होता की येऊच नका. आता परत येऊ नका, मी काही तुम्हाला देणार नाही. तेव्हा बाबांच्या म्हणजेच महादेवांच्या लक्षात आले की म्हातारी खूपच कंजूस आहे, माई एकही दाना देणार नाही. मग ते परत गेले. हळूहळू काळ निघून गेला. म्हातारी खूपच म्हातारी झाली. तेव्हा लोक तिला म्हणायचे, अगं म्हातारे, आता मरायला टेकलीस ना, थोडा तरी दान धर्म करत जा, नाहीतर नरकात जाशील नरकात. तर म्हातारी म्हणायची, मी मेले तर डायरेक्ट शिव लोकात जाईल, दुसरे कुठेच जाणार नाही, एवढं मी महादेवांचे नाव घेते. मग एक वेळ अशी आली की म्हातारी मरायला लागली आणि तिला शिवदूत नाही तर यमदूत दिसू लागले आणि यमदूत तिला पकडून घेऊन जाऊ लागले. तशी ती म्हणाली, तुम्ही कोण आहात? मला कुठे घेऊन चाललात? मला शिवलोकात जायचे आहे, मी महादेवांचे खूप नाव घेतले आहे, तुम्ही चुकून मला घेऊन चालला आहात. तर यमदूत म्हणाले, चुकून नाही आलो, तुझा सर्व लेखाजोखा बघून आलो आहे, तू शिवलोकात नाही तर डायरेक्ट नरकात जाणार आहेस. म्हातारी म्हणाली, मी एवढं महादेवांचं नाव घेतले तरी तुम्ही मला नरकात पाठवणार? यमदूत म्हणाले, तू फक्त महादेवांचे नाव घेतले, पण यापेक्षा आयुष्यात केलं काय? दरवाजात आलेल्या अतिथीला, साधूला सुद्धा तू एक दाणा सुद्धा खायला घातला नाहीस. आता तुला आमच्याबरोबर यावेच लागेल. आता म्हातारी मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाली, खरोखर तुम्ही मला नरकात घेऊन जाणार? यमदूत म्हणाले, हो. तर म्हातारी म्हणाली, माझ्यावर कमीत कमी थोडी तरी दया करा, किमान एकदा मला महादेवांच्या समोर घेऊन चला, नंतर वाटल्यास तर नरकात घेऊन जा. तर यमदूताला तिची जरा दया आली आणि ते म्हणाले, ठीक आहे, तू महादेवांचे नाव घेतले आहेस ना, तुला एकदा महादेवांसमोर घेऊन जातो,
आणि त्यांनी तिला महादेवांसमोर नेऊन उभे केले. महादेव हे तपस्या करत बसले होते. म्हातारीने महादेवांना नमस्कार केला. तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, देवा, मी नरकात जाणार. महादेव म्हणाले, हो माई, तू नरकात जाणार. म्हातारी म्हणाली, देवा, मी तुझं एवढं नाव घेतलं आणि तरी तू मला नरकात पाठवणार. महादेव म्हणाले, हो माई, तू माझं एवढं नाव जपलंस, पण दरवाजात आलेल्या माणसाला एक दानाही दिला नाहीस. बाकीच्यांचं सोडून दे, मी स्वतः तुझ्याकडे आलो होतो. तू मला 4-5 चक्रा मारायला लावल्या, पण मला एक दानाही दिला नाहीस. मग कसं तुला मी शिवलोकात ठेवून घेऊ? एवढी कंजूस आहेस तू. तुला ना मुलबाळ ना नातेवाईक, तरी सुद्धा तू एवढी कंजूसी केली. आता सांग, तू कशी स्वर्गात जाशील? म्हातारी म्हणाली, देवा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. चूक नाही, अपराध झाला. प्लीज मला माफ करा आणि कमीत कमी एक संधी तरी द्या. तर महादेव म्हणाले, तू माझं खूप नाव जपलं आहेस. तुला तुझी चूक सुधारण्यासाठी 1 आठवड्याची संधी देऊ शकतो. मग मेलेली ती कंजूस म्हातारी 1 आठवड्यासाठी पुन्हा जिवंत झाली आणि जिवंत झाल्यावर तिने 7 दिवस अन्नदान केले, खूप दानधर्म केला आणि महादेव यांच्या नामाचा जप केला. मग ती मेली तर डायरेक्ट शिवलोकात गेली आणि महादेवांसमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, देवा, आता बोला, अजून पण तुम्ही मला नरकात पाठवणार का? महादेव म्हणाले, आयुष्यभर तू जे पुण्य केले नाही ते तू 1 आठवड्यात केले, म्हणून तू माझ्या बरोबर शिवलोकात राहणार आहेस. फ्रेंड्स, या हास्य किस्स्याद्वारे एवढं सांगायचं आहे की नामाचा महिमा खूप मोठा आहे आणि हा महिमा आपल्याला आयुष्यात झालेल्या चुका सुधारण्याची संधी देतो. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.